मुख्यमंत्री शेतात कुठलं पीक लावतात असं आदित्य ठाकरेंनी सवाल केलाय। गावात रस्ता नाहीये पण मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं जातात असं देखील आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करताना म्हटलंय। मुख्यमंत्री शिंदे अमावस्या आणि पौर्णिमेला शेती करतात असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर आदित्य ठाकरे पॅलेस पॉलिटिक्स करतायत असं दीपक केसरकर यांनी उत्तर दिलंय। तसंच आदित्य ठाकरेंनी शेतात कधी पाय देखील ठेवलेला नाही असं शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलंय। गाव म्हणून ते सांगतात त्या गावात आधी जागा किती होती आणि गेल्या 5 वर्षात जागा किती पटीने वाढलेली आहे। आता मी शेतकऱ्यांना पुढचा प्रश्न विचारतो नेहमी की नक्की कुठचं पीक असे हे घटनाबाह्य मुख्यमंत्री लावतात त्यांच्या शेतामध्ये, जेणेकरून त्या गावात यायला जायला रस्ता नाही आहे। रस्ता नाही अजून, शेतकऱ्यांचे आजूबाजूचे जे गावकरी आहेत त्यांना रस्ता नाही आहे, पण बरोबर इथून 2 हेलिकॉप्टर जातात। 2 हेलिकॉप्टर जाऊ शकतात मुख्यमंत्र्यांच्या शेतामध्ये। हे गरीब शेतकरी आहेत आपल्या राज्यातले, म्हणजे तुम्ही विचार करा जे श्रीमंत शेतकरी असतात तिथे काय काय उतरत असेल, पण 2 हेलिकॉप्टर बरोबर शेतात उतरतात। आणि हे शेती पण अशा दिवशी करतात, बरोबर अमावस्येला करतात किंवा पौर्णिमेला करतात। अशी आहे की आदित्य ठाकरे स्वतः काय बोलतात याला आता धरबंद राहिलेला नाही आहे। आपल्या वयाला शोभेचं बोलावं, ज्याला आपल्याला आयुष्यामध्ये संधी मिळाली त्याला काम करून दाखवावं। मंत्री झाले 7 वेळा सुद्धा मुख्यालयामध्ये गेले नाहीत। यांना शोधायला लागायचं कुठे आहेत ते। मुख्यमंत्र्यांना भेटायला 5-5, 10-10 हजार लोक असतात। तुमच्यासारखं पॅलेस पॉलिटिक्स करून मुख्यमंत्रीपद स्वीकारायचं नसतं आणि मंत्रीपदही स्वीकारायचं नसतं। तुमचा जन्म हा राजवाड्यामध्ये बसून आदेश देण्यासाठी झालेला आहे। तुम्ही त्यासाठी योग्य होता आणि ते तुम्ही केलं नाही, म्हणून तुमच्यावर आज ही पाळी आली। तुम्ही साधे आमदारांना भेटत नव्हता, सर्वसामान्य लोकांचं कुठलंही आहे। आदित्य ठाकरेंनी शेतात कधी पाय ठेवला नाही। शेतीचं म्हणजे कशा पद्धतीने शेती करतात त्याची त्यांना कधी कल्पना नाही। त्यामुळं ज्यांनी प्रामाणिकपणे शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिकपणे आपली पारंपरिक शेती करायचं काम केलं, त्यांच्याबद्दल ज्यांनी कधी शेतात पाय सुद्धा ठेवला नाही त्या आदित्य ठाकरेंना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। जे चॅलेंज परत परत हे घटनाबाह्य मुख्यमंत्री देत असतो ते पुन्हा एकदा आज चॅलेंज देत आहे, त्यांच्या मतदारसंघातून देत आहेत। चला, हिम्मत असेल ना तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या। चांगलं काम केलं असेल, लोक तुम्हाला स्वीकार करतील। आमदारकीचा राजीनामा द्या, माझ्यासोबत उभं राहा, मी तुमच्या मतदारसंघात येऊन लढायला तयार आहे। स्वतःला निवडून येण्यासाठी शिवसेना पक्षाच्या कोट्यातल्या 2 विधान परिषदेच्या जागा ज्यांना द्याव्या लागतात त्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा राजीनामा मागण्याची भाषा करू नये। जे 200-300 लोक तुम्हाला जमतायत ते सुद्धा भविष्यात जमणार नाहीत। त्यामुळं हे विधान आदित्य ठाकरेंचं हास्यास्पद आहे। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटाची काय परिस्थिती होणार आहे हे सगळा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहणार आहे।